तुम्ही हा जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आमच्यामध्ये कुठेतरी आशेचा किरण आहे असं समजून माझे 2 शब्द या ठिकाणी मांडतो। तर हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आमच्या आदरणीय बच्चू भाऊनी एवढं मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आपण जे यशस्वीता मिळवली त्याबद्दल त्यांचा आभार मानण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आहे। आणि आपल्यामध्ये जो संभ्रम पसरलेला आहे की आता कर्जमुक्तीचं कसं, त्याबद्दल पुन्हा विचार करण्यासाठी म्हणून आदरणीय मंडळींना या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे। तर मी फार जास्त वेळ घेत नाही। सन्माननीय मंच असं समजूनच आणि उपस्थित असलेले आपले सगळे मान्यवर आई बहिणींनो, हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये फार कमी लोक आहे, पण आमच्या वणीमध्ये भाऊचे पाय पडले आणि हा जो पुढचा लढा आहे आपल्याला इथून लढायचा आहे। यावेळी आम्ही पगडीचा कार्यक्रम का घेतला, माझं स्वतःचं मत सांगतो की मराठ्यातला ओबीसी जागा झाला, मराठ्यातला ओबीसी जागा झाला, पण आमच्या शेतकऱ्यातला मराठा जागा झाला नाही, याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे। मी स्वतः डोळ्यानं आत्महत्या पाहिल्या, जे काही दारू पितात आत्महत्या करतात पण पेटून उठत नाही, हे मोठी शोकांतिका आहे आमची। आणि या पुढे जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला पेटून उठायचं असेल, आपण सुद्धा त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचेच वंशज आहोत असं समजून इथून हा लढा पुढे मजबूत झाला पाहिजे, म्हणून ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे। तर या ठिकाणी मी फार जास्त वेळ घेत नाही आणि आपण सर्वांनी जसा प्रतिसाद दिला पुढच्या वेळी सुद्धा आपण असेच उपस्थित राहाल आणि आपल्यालाच आपला मार्ग शोधायचा आहे। तुकोबाराय म्हणतात, आपण करा सोडवानं, आपल्यालाच आपला मार्ग शोधायचा आहे। कोणत्या सरकारवर कोणत्या नेत्यावर अवलंबून राहायला जमणार नाही। आपल्यातलाच एक नेता, आपल्यातलेच आदरणीय चटप साहेब, आपल्यातलेच बच्चू भाऊ, आपल्यातलेच ही सगळी मंडळी आहे आणि यांनी हा जो लढा उभा केलेला आहे याला आपण जर असं तनमन धनाने योगदान नाही केलं तर उद्या आपलं भविष्य खराब आहे असं समजून माझ्या या ठिकाणी 2 शब्द संपवितो। धन्यवाद आणि पुढच्या संदीपकडे देतो। नमस्कार। धन्यवाद पाटील साहेब।